नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हीही जर कोणत्याही निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. कारण संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी ओल्ड पेन्शन योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, या सर्व योजनांसाठी मला आता ऑनलाईन हयातीचा दाखला द्यायचा आहे. हयातीचा दाखला तुम्ही घरबसल्याही देऊ शकता आणि याबद्दलचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. ज्यांना हा जी-आर पाहायचा आहे तो ते व्हिडिओ पाहू शकतात किंवा जी-आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला मिळून जाईल. यामध्ये आता वर्षामधून तुम्हाला एकदा ऑनलाईन हयातीचा दाखला द्यायचा आहे. हयातीचा दाखला कसा द्यायचा आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यामध्ये तुम्हाला हयातीचा दाखला देण्यासाठी 2 ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे. एक म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप आणि दुसरं आधार फेस आर-डी हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे आहेत. त्यानंतर पुढली प्रोसिजर आपण पाहूयात. तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जाऊन बेनिफिशरी सत्यापन ॲप हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता याचा इंटरफेस कसा आहे. बेनिफिशरी सत्यापन ॲप हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर परत दुसरं एक ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. तुम्हाला दुसरं एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे ज्याचं नाव आहे आधार फेस आर-डी. या दोन्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी सत्यापन ॲप ओपन करायचं आहे. यामध्ये तुम्ही फेस ऑथेंटिकेशननं व्हेरिफिकेशन करू शकता, बायोमेट्रिक्सनं करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही इथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही कोणाचाही मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकू शकता. तुमच्या घरातील नातेवाईकाचा कोणाचाही तुम्ही आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकू शकता आणि रजिस्टरवर क्लिक करू शकता. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर याच्यापुढे तुम्हाला त्यानंतर हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटवरती क्लिक करायचं आहे. सोशल सिक्युरिटी पेन्शन बेनिफिशरी व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे, लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि याला टिक मार्क करून सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. लाभार्थ्याच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून सबमिट करून घ्यायचा आहे. सबमिट केल्यानंतर लाभार्थी जर त्या स्कीममध्ये बसत असेल तर तुम्हाला असं दाखवणार आहे, बेनिफिशरी व्हॅलिडेटेड बाय दी स्कीम, प्लीज प्रोसीड फॉर आधार ऑथेंटिकेशन. यावरती तुम्हाला टिक मार्क करून स्कॅन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. स्कॅन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार फेस आर-डी ॲप ओपन होईल. यामध्ये त्या लाभार्थ्याचा फोटो घ्यायचा आहे आणि त्यांना डोळे ब्लिंक करण्यासाठी सांगायचं आहे. ब्लिंक केल्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे. अशा प्रकारचा तुम्हाला BSA ID दिसणार आहे, म्हणजे यांचं सत्यापन झालेलं आहे, यांचं हयात प्रमाणपत्र सबमिट झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरही बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हयात दाखला देऊ शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका.